तेव्हा ही कमेंट ज्या लसूण चिवड्यानं केली ना की मुसलमानांसमोर मुजरा करण्याची जुनी सवय आहे, पहिले यांचे पूर्वज मुजरा करायचे, आता हे करत आहेत, नवीन काय त्याच्यात? अरे नवीन काय नाही, जुनच आहे. पण ते तुझ्या माहितीसाठी पुन्हा सांगतो, गूंज उठी ती हल्दी घाटी घोडो के इन टापो से. ते गाणं म्हणजे बुरखेवाली पुढे मुजरा करणं नाही, एवढं समजून घे. या स्फूर्ती गीतानं तुमची हातभर फाटलीये हे लक्षात घ्या आधी. कारण हा महाराष्ट्र आहे जिथल्या घराघरात देवाऱ्यात छत्रपतींचा टाक पुजला जातो, शिवरायांची तसबीर सजवली जाते भिंतीवर आमच्या. त्यांच्या पराक्रमाचा इतिहास हा आम्हाला कोणी न सांगताच तोंडपाठ असतो. तिथली जेनझी ही अशी असते, ते लवडेनं भोजमवाले लिकर्स तिकडे दिल्लीत सापडतील, ज्यांची लीक होते जास्त, ती इथं नाही. मित्रांनो नमस्कार. परवा मी एक व्हिडिओ केला होता महाराष्ट्रातल्या बिकाऊ मुसलमानी मीडियाबद्दलचा. जुन्नर जवळच्या नाणेघाटातल्या रिव्हर्स वॉटरफॉलवर पिकनिकसाठी गेलेल्या आपल्या काही मराठी पोरांनी एक स्फूर्तीगीत गायलं. गूंज उठी है हल्दी घाटी घोडो की इन टापो से, वीरों की एक सेना लेकर राणा लढता मुगलों से. आता या गाण्यात काय वावग आहे? आता त्यावेळेस बाजूला दोन बुरखाधारी मोहतरमा पावसाचा आनंद लुटायला आलेल्या दिसत आहेत त्या व्हिडिओमध्ये. मस्त हातात मोबाईल घेऊन मोबाईल कॅमेऱ्याने फोटो बिटो काढतायत. आता त्या आधी आल्या की गाणं आधीपासून गायलं जात होतं की त्यांना पाहून हे गाणं पोरांनी मुद्दाम गायलंय? तर हा $1,000,000 क्वेश्चन आहे खरं तर. तरी कुणी आलं काय आणि कुणी गेलं काय, त्यांच्यासमोर त्यांच्या मागे त्यांच्या असण्या नसण्यानं आपल्या गीत गायनावर कशाला फरक पडायला हवा, नाही का? म्हणजे मला असं विचारायचं आहे की आजूबाजूला जर मुसलमान असेल, कोणी बुरख्यात चाललेली मुसलमान स्त्री असेल, कोणी जाळीदार टोपीवाला एक आपला अब्बूजान चाचाजान कोणतरी चाललेला असेल, तर दोन हिंदू समोरासमोर आले तर त्यांनी रामकृष्ण हरी म्हणायचं नाही, राम राम म्हणायचं नाही? हे मोगलाई आहे की काय? आता मी रस्त्याने काहीतरी हनुमान चालिसा वगैरे म्हणत चाललोय काहीतरी, आणि शेजारून मुसलमान गेला तर तो त्याचा अपमान झाला किंवा माझा उन्माद झाला? अरे हिंदुस्थान आहे ना, हिंदुस्थान आहे. अफगाणिस्तानात थोडी राहतो मी. इथे काय त्या तालिबानची राजवट आहे का की त्या तालिबानी राजवटीमध्ये माझ्यासारखा एक हिंदुत्ववादी जर दिसला तर कापूनच टाकतील म्हणा. आणि दिसला आणि तिथून त्या रस्त्यावरून जाताना हनुमान चालिसा वगैरे गात चाललाय तर काय होणार? तर तो माझा उन्माद असेल, मला माझ्या उन्मादाची जी काही सजा आहे ती मिळणारच आहे. पण हे हिंदुस्थान आहे, माझा देश आहे. इथं मी माझ्या राजांची गाणी गातोय, तर दुसऱ्याला कुणाला कशाला त्रास व्हायला हवा? जसं मी म्हणालो की मी हिंदू आहे, शेजारी इकडून तिकडून मुसलमान जात असतील तर मी माझ्या समोर दिसणाऱ्या मित्राला राम राम केलं तर त्याने ह्याला काय त्रास व्हायचा, का व्हायला हवा? तरी आपल्या मराठी मीडियानं त्यावर एक बेहुदा हरकत केलीच. यांना उर्दू शब्दच कळतात म्हणून मी बेहुदा हरकत केली असं म्हणतोय. तर यांनी या एका प्रसंगाचं, जो प्रसंग एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून इन्स्टावर ट्विटरवर फिरत होता, त्या प्रसंगाची बातमी बनवली आणि त्या बातमीचं वार्तांकन कसं केलं? नाणेघाटात मुस्लिम कुटुंबासोबत गैरवर्तन आणि काय तर मुसलमान कुटुंबासमोर हिंदू तरुणांचा उन्माद, यावर आपण एक व्हिडिओ केला, तुम्ही सगळ्यांनी पाहिला. त्यावर आलेल्या एक दोन लसूण चिवड्यांच्या कमेंट्सवर मला बोलायचं आहे आज. जनरली मी व्हिडिओ खाली येणाऱ्या चांगल्या आणि वाईट अशा कुठल्याही कमेंट्स बाबत बोलत नाही, कारण त्या मी वाचतच नाही. पण कधीतरी काही मोजक्या कमेंट्सबद्दल मला आमच्या सो कॉल्ड मित्रांपैकी कोणीतरी डिवसतच की अरे बघ त्यानं काय कमेंट केली आहे तुझ्या व्हिडिओ खाली, किंवा कुठल्या फेसबुक पोस्टवर. आता देव करो असे मित्र सगळ्यांनाच मिळो. तर त्या व्हिडिओतल्या गीताचं आणि ते गाणाऱ्या पोरांचं मी समर्थनच केलं होतं आणि नेहमीच करेन, कारण ते तसलं कुठलं चावट अश्लील घाणेरडं पिकनिक सॉन्ग वगैरे नव्हतं. तसं ते काही गात नव्हते की ते ऐकून स्त्री वर्गाला लाज वाटावी, त्यांचा विनयभंग व्हावा. हे एक प्रखर राष्ट्रभक्तीनं भरलेलं स्फूर्तीगीत होतं. ती पोरं जे काय करत होती त्यावरची जी काही हिरवाईवाल्या ज्या काही कमेंट्स आल्या, जी हिरवी कमेंट जी आली आहे ती अशी होती की उन्माद नाही मित्रा, सवय म्हणा की. मुसलमानांसमोर मुजरा करण्याची जुनी सवय आहे, पहिले यांचे पूर्वज मुजरा करायचे, आता हे करत आहेत, नवीन काय त्याच्यात? तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. हा कमेंटबाज लसूण कोण आहे, कुठला आहे, यात मला पडायचं नाहीये. पण हा जे काय बोललाय त्यात
वरवर चुकीचं तरी काय असा प्रश्न पडतो. आम्हाला शिकवलेला इतिहास हा त्या लांड्या विजारीतल्या मुघलांच्या उदात्तीकरणाचाच इतिहास शिकवलेला आहे. तो टोपी विने औरंगजेब, तो लांडोरी मागून पळणारा अकबर, एक कमी पडायचा म्हणून नवरत्न ठेवले होते यानं आपल्या दरबारात. सगळं लिहून ठेवलं इतिहासाच्या पुस्तकात त्यांनी. आणि ही पुस्तकं लिहिली कोणी? तर नेहरूंच्या लाडक्या शिक्षण मंत्र्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या डाव्या विचारवंतांनी. भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते मुलांनो? भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद. हे हजरात कोणत्या शाळेत कॉलेजात शिकून डिग्री बिग्री घेऊन आले होते? बॅरिस्टर वगैरे होते का? तर उत्तर येतं, ते शाळेत गेलेच नव्हते. गल्ली बोळातल्या मदरशांमध्ये हे शिकायला जायचे, पण नंतर त्यांनी तेही सोडून सेल्फ एज्युकेटेड बनले ते. आता हे मला विचारू नका की तुम्हाला हे कसं माहीत. सरळ गुगल करा, मौलाना अबुल कलाम आझाद, पुढे डॅश एज्युकेशन टाका आणि मग काय येतं ते वाचा. स्क्रीनवर दिसेल तुम्हाला. मौलाना अबुल कलाम आझाद वॉज अ सेल्फ टॉट स्कॉलर अँड इंडिपेंडंट इंडियाज फर्स्ट मिनिस्टर ऑफ एज्युकेशन who established the Indian Institutes of Technology म्हणजे IIT and the University Grants Commission म्हणजे UGC. His birthday on November 11 is celebrated annually as National Education Day. त्यांचे अर्ली लाईफ अँड सेल्फ एज्युकेशन काय तर नो फॉर्मल स्कूलिंग असं स्पष्ट लिहून येतं. आझाद नेवर अटेंडेड अ स्कूल ऑर कॉलेज, रिसिव्हिंग ट्रॅडिशनल इस्लामिक एज्युकेशन ॲट होम फ्रॉम हिज फादर अँड अपॉइंटेड ट्युटर्स म्हणजे वडिलांकडून आणि वडिलांनी जे कोणी मुल्ला मौलवी यांना शिकवण्याचे ठेवले होते त्यांच्याकडून यांनी शिक्षण घेतलं. म्हणजे आपला पाठ्यक्रम ज्यानं ठरवला तो पाठ्यक्रम ठरवणारा माणूस हा साधासुद्धा नव्हता बरं, तर विद्वत्तेच्या बाबतीत तो अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलचा माणूस होता. अशा सेल्फ टॉट माणसानं तब्बल 1947 ते 1958 अशा 11 वर्षांच्या प्रदीर्घ काळात भारताचं शिक्षण मंत्रीपद भूषवलंय. त्यामुळे स्वतंत्र भारतातल्या नव्या पिढीला काय शिकवलं गेलंय तर मुघलच आमचे मायबाप होते, मुघल आमचे राष्ट्र निर्माता होते, तेच आमचे राजे आणि आम्ही त्यांची प्रजा होतो. तोफा कबूल करो आका, तसला सीन होता. खरं तर हे वाळवंटातून आलेले भीक मागे लोक आमच्या सुजलाम सुफलाम भूमीला ओरबाडून खाऊन गांडीला हात पुसत ढेकरही न देता इथं जगत होते. तो मंगोल वंशाचा तो चंगेज खान असो किंवा ते मुघलाई लाल औरंग्या, यांना उत्तरेत जो काय उन्माद दाखवायचा आहे तो दाखवता आला होता. कारण हिंदुस्थानातले खरे लढवई हे राजस्थानच्या वाळवंटानंतर सुरू होणाऱ्या दख्खन प्रांतात ठाण मांडून बसलेले होते. नुसतं दिल्ली आग्रा जिंकलं म्हणजे तुम्ही हिंदुस्थानचे बादशाह बनलात हा भ्रम त्या टोपी विनालाही होता आणि त्याच्या बापजाद्यांनाही होता. चला, आमच्या सुपीक जमिनीत पिकलेलं अन्न खाऊन मिजाज दाखवणारी भिकारडी लुटारू गँग त्या वाळवंटात काय पिकायचं हो? ह्यांनी कधी जिंदगीत जे बघितलं नव्हतं ते इथं खायला मिळेल त्यांना. तर तिकडून अफगाणी वाळवंटातून तडफड तिथं आलेले लोक आणि म्हणे आमचे मालक, यांच्यासमोर आम्ही मुजरे करायचो. खरोखर मुजरे करायचो? तर खरा इतिहास काय आहे मुद्दाम जरी लपवला असेल ना त्या मौलानानं, पण तो खरा इतिहास छोट्या मोठ्या प्रसंगातून आजही जनतेच्या नजरेसमोर येतच जातो, आलेला आहे. तो आम्ही समजून घेतलेला आहे. अकबराला वैताग आणून सोडणारा महाराणा प्रताप आम्हाला आजही आठवतो. औरंग्याला धडकी भरवणारा दख्खनचा शेर हिंदू पतपातशाह छत्रपती शिवाजी, तोही आम्हाला आठवतो. अरे, तलवारीच्या धारेवर गोरगरीब हिंदूंना नागवणारे, छळणारे आणि लुटणारे आक्रांता चोरांच्या सरदाराला त्याच्या दरबारात अपमानित करणारा माझा शिवाजीराजा आम्हाला आठवतो, ज्यानं तुमच्या त्या सो कॉल्ड बादशाहची मनसब नाकारली होती भर दरबारात. त्याला मुजरा करणं नाकारलं होतं भर दरबारात आणि त्यानंतर आमच्या राजाला दगलबाजीनं अटक करून डांबल्यानंतरही त्या प्रचंड बादशाही फौजाला गुंगारा देत निसटलेला आणि सुखरूप रायगडवर पोचलेला माझा राजा हा तुमच्या शानो शौकतवर गरम गरम तेल टाकून आला होता रे आग्र्यावरून. तेव्हापासूनच तो औरंग्या पिसाळला होता. इतिहासातला हा तथाकथित बलशाली बादशाह त्या दख्खनच्या चिल्लर बंडखोर जहागीरदाराला आपल्या बंदिवासात 30 दिवसही डांबू शकला नाही. ही सल फार मोठी होती. बादशाह या अपमानानं क्रुद्ध झाला होता, पार पिसाळला होता. पण त्याच्या बुडात एवढा दम नव्हता की तो स्वतः जातीनं शिवाजी महाराजांचा माग काढत
थेट दख्खनमध्ये येईल आणि त्यांच्या मुसक्या आवळून परत त्याला आग्र्याला घेऊन जाईल. औरंगजेब महाराष्ट्रात म्हणजे दख्खनमध्ये आलाच नाही असं नाही, पण तो केव्हा आला? जेव्हा आमचे राजे अनंतात विलीन झाले होते. हे हिंदवी स्वराज्य पोरकं झालं होतं. शिवाजी नावाचा कधीही घातपात करणारा हव्वा या जगातून निघून गेलाय. हे 10 कन्फर्म केल्यानंतर याची हिंमत झाली की चला आता दख्खन काबीज करूया आपण. पण तेही त्याला जमलं नाही. टाचा घासत घासत खुलताबादला त्यानं जीव सोडला, तोही या मराठी मातीत. त्याआधी आमच्या शंभूराजांचा अनन्वित छळ करून त्यांना ठार केलंय. पण याला कोणी मुजरा केल्याचं माझ्या ऐकिवात नाहीये. तेव्हा ही कमेंट ज्या लसूण चिवड्यानं केली ना, की मुसलमानांसमोर मुजरा करण्याची जुनी सवय आहे, पहिले यांचे पूर्वज मुजरा करायचे, आता हे करत आहेत, नवीन काय त्याच्यात? अरे नवीन काय नाही, जुनंच आहे. पण ते तुझ्या माहितीसाठी पुन्हा सांगतो, मुसलमानांना म्हणजे त्या चोर दरोडेखोरांना जे रेगिस्तानमधून आले होते ना, इथं वास काढत काढत, त्या चोर चिलट्यांच्या तलवारींना शरण गेलेले डरपोक कोणी और असतील, आमचे पूर्वज नव्हते. आमच्या रक्तात आजही ते शिवशंभू रक्तगटाचं भगवं रक्तच सळसळतंय. तेच रक्त वाहत आहे. त्यामुळे गुंज उठी ती हल्दी घाटी घोडो के इन टापोसे, ते गाणं म्हणजे बुरखेवाली पुढे मुजरा करणं नाही, एवढं समजून घे. या स्फूर्तिगीतानं तुमचे हातभर फाटली आहे हे लक्षात घ्या आधी. कारण हा महाराष्ट्र आहे, जिथल्या घराघरात देवाऱ्यात छत्रपतींचा टाक पुजला जातो, शिवरायांची तसबीर सजवली जाते भिंतीवर आमच्या. त्यांच्या पराक्रमाचा इतिहास हा आम्हाला कोणी न सांगताच तोंडपाठ असतो. तिथली जेनझी ही अशी असते, ते लवडेनं भोज्जमवाले लिकर्स तिकडे दिल्लीत सापडतील, ज्यांची लीक होते जास्त ती, इथं नाही. आणि महत्वाचं म्हणजे नाणेघाट तर आमच्या जुन्नरमध्ये म्हणजे शिवरायांच्या जन्मभूमीत येतो. इथल्या दऱ्याखोऱ्यातून जेव्हा वारा भिरभिरतो ना, तेव्हा हर हर महादेवचा नारा ऐकल्याचा भास होतो. तो वारा जेव्हा तुमच्या कानात जवळून असा सळसळत जातो, तेव्हा हर हर महादेव असा आवाज येतो. अशा परमपराक्रमी धरतीकडून, त्या निसर्गाकडून तिथं अजून काय ऐकणार तुम्ही? हर हर महादेवच ऐकायला येणार. मुजरा बिजरा तर फार लांबची गोष्ट राहिली मित्रा. त्यामुळे यापुढे अशा काही कमेंट्स करण्याआधी 100दा विचार कर. आणि इतिहास काय आहे, कोण कुणाचे पूर्वज कुणाला मुजरा करत होते, हे जर सांगायला लागलं ना आम्ही, तर जी काही उरली सुरली आहे ती पण विकावी लागेल. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.